होम मिनिस्टर भाग 2. आज जवळजवळ सगळ्याच रहिवाशांनी सुट्टी घेतली होती. सगळ्यांना आदेश भाऊजींबरोबर एक फोटो हवाच होता. त्याचबरोबर टी व्हीवर फुकट दिसायला मिळणार ते वेगळं. काहींच्या घरी अगदी भरभरून पाहुणे आले होते. त्यांनाही आदेश भाऊजींना एकदा प्रत्यक्षात पाहायचे होते. तरुण मंडळी स्वागताची जोरदार तयारी करीत होते. त्यांची समोरच्या देवदर्शन सोसायटीसोबत नेहमी टशन असायची. त्यामुळे आज होम मिनिस्टरमुळे आपली सोसायटी जास्त फॉर्ममध्ये कशी येईल याकडे त्यांचे लक्ष होते. समीराच्या आदेशानुसार सगळे काम व्यवस्थित चालले होते. सनील आणि विनूने रात्री पथकं पण छापली होती आणि हळूच कॉलनीमध्ये ती चिटकवून आले होते. मीनाला सकाळपासून डझनभर फोन येऊन गेले होते. तेवढे डझनभर तिनेही केले होते म्हणा. पोटेंच्या घरी तर भरती लागली होती माणसांची. जॉईंट फॅमिली थीम असल्यामुळे होते नव्हते ते सगळे नातेवाईक घरी आले होते. निलिमाला तर श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. तरी मी म्हणत होते, जॉईंट फॅमिली थीमच्या वेळेला फोन नको करूयात. लागला तर नसता उपद्व्याप व्हायचा. आता बघितलं ना, अगदी साधं टेकायलाही जागा नाही. आणि रेवाला काय गरज होती कल्याणच्या फॅमिलीला बोलवायची? आई बाबा रवी भाऊजींची फॅमिली आणि रेवाची फॅमिली होती ना. हीच तर आपली जॉईंट फॅमिली आहे. आता कल्याणच्या काकांच्या फॅमिलीला बोलवल्यामुळे बाकी सगळे आपोआप आले. सुलभा काकू माहीत आहेत ना कशा आहेत. दुसऱ्याचं धुपून खाणाऱ्या आहेत त्या. वैताग आलाय मला. रेवाला काही बोलायचीही सोय नाही. मग सासूबाई फुगून बसतात. लाडकी लेक ना ती त्यांची. जळकुटी मेली. तिचा नंबर नाही ना लागला होम मिनिस्टरमध्ये. याचे चांगले पांग फेडले हिने, निलिमा तिच्या नवऱ्याला म्हणाली. नीलू, रेवाबद्दल काही बोललीस तर माझ्याशिवाय वाईट कोणी नाही. लाडकी आहेच मुळी ती. तुलाच मार मिरवायचे होते ना. तिचा नंबर आधी लागेल म्हणून तू तिच्या आधी फोन केलास आणि आता तुझा नंबर लागला तर खुश व्हायचं सोडून दुष्ण देत बसली आहेस रेवाला. असे बोलून अनिल बाहेर निघून गेला. रेवा घरात खरंच सगळ्यांची लाडकी होती. तेवढी ती सुग्रणही होती. निलिमाचे लग्न झाल्यापासून ती रेवावर खूप जळत असे. तिला रेवाचे कौतुक केलेले अजिबात आवडत नसे. रेवाचे लग्न झाल्यावर तर हा जळकुटेपणा अगदी उच्च कोटीला गेला. कारण रेवाच्या घरात ती, तिचा नवरा, तिचे सासरे इतकेच माणसे. घरात प्रत्येक कामाला नोकर. पण रेवाला माणसांचा फार लळा, म्हणून महिन्यात 2दा तरी रेवाच्या घरी गेट टुगेदर होत असे. रेवा सगळे पदार्थ स्वतः घरी बनवीत असे. त्यावेळेस सगळेजण अगदी चट्टामट्टा करीत तिच्या खाण्याची तारीफ करत असत. हे पाहून निलिमा अजून जळफळत असे. असो, पोटे फॅमिलीचं गाणं सुरूच राहील. पण आपल्या सोसायटीमध्ये सकाळपासून अजून काय चाललंय पाहूया तरी. मोरे काका डोक्यावरचे उरलेले मोजून 10 केस विंचरत गॅलरीत आले. तेवढ्यात अरुण आणि लिमेही गॅलरीत आले. लिमे, काय हो मोरे, आदेश कसा असेल हो प्रत्यक्षात दिसायला? मोरे, बरा असेल, पण माझ्या इतका तरी हँडसम नाही. डोक्यावरचे उरलेले 10-12 केस सावरत मोरे म्हणाले. त्याबरोबर एकच हशा पिकला. अरुण, अहो लिमे, काय घेऊन बसलाय त्या आदेश बांदेकरचं? सोडा तो विषय. नुसता वैतागलोय मी उठल्यापासून. म्हटलं इथे तरी निवांत उभं राहता येईल, तर इथे तुम्ही सुरू केलं. मोरे, इंजिन गरम झालेलं दिसतंय. अरुण, मी इथे वैतागलोय आणि मोरे तुम्ही थट्टा करताय? अहो सकाळपासून 10 टोमणे तरी झाले असतील त्या होम मिनिस्टरवरनं. लिमय, आमच्याकडे तर सकाळपासून फोन वाजतायत. इतके फोन तर फोन घेतल्यापासूनही नाही आले तितके आज आले. मीनाला जराही फुरसत नाही. मग मी आणि राजूने समोरच्या इडलीवाल्याकडून इडली मेंदूवडा मागवून खाल्ला. आता जेवणाची सोय करावी लागणार असं वाटतंय. मोरे, तसं मी फार टी व्ही पाहत नाही, पण आमच्या विनूने मोबाईलवर एक एपिसोड दाखवला मला. बरेच खेळ असतात म्हणे त्या प्रोग्राममध्ये. त्या अनिलने तयारी केली असेल की काय माहीत नाही. अरुण, मी निघतोय आता, मला हे असह्य होतंय. मोरे आणि लिमे एकदम म्हणतात. अरे अरुण, थोडा वेळ तरी थांब. पण अरुण काही उत्तर न देता खाली निघून जातो. इथे अरुणच्या घरात. शमी, अगं मणी, बरं झालं बाई तू आलीस. आता आपण खूप मजा करू. मणी, ताई मी कशी दिसते? शमी, माझ्या लाडूबाईला कोणाची नजर नको लागू देत. आदेश भाऊजींची नजर आज तुझ्यावरून काही हटत नाही बघ. मणी गोड लाजली. तेवढ्यात बंटी आला. मावशी मावशी बोलत मनीच्या गळ्यात पडला. माझं बाळ ते, हे घे चॉकलेट. पण त्याआधी चिनूच्या घरातील काही नवीन खबर? असे बोलून तिने शमीला डोळा मारला. हो आहे ना, चिनू बोलत होता त्यांच्याकडे भरपूर पाहुणे आले आहेत. त्याच्या रेवा आत्याने होम मिनिस्टरवाल्या काकांसाठी खूप पदार्थ बनवले आहेत. दुपारी 3 वाजता शूटिंग सुरू होणार आहे. मी त्याचा खास मित्र आहे ना मावशी, म्हणून त्याने मला बोलावले घरी. बंटी म्हणाला. वा रे माझ्या पठ्ठ्या, असे म्हणत मणीने त्याच्या हातात डेअरी मिल्क दिली. क्रमशः पुढे अजून काय काय मजा येते ते पाहूया पुढील भागात. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.